श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, जय जगन्नाथ. मित्रांनो, आता आपण गाणगापूरला आलोय. अक्कलकोट झालं, गाणगापूरला आलोय आणि भरपूर लोक गाणगापूरचं दर्शन हे चुकीच्या पद्धतीने घेतात. म्हणजे डायरेक्ट येतात, दत्तगुरूंचं दर्शन घेतात आणि निघून जातात. तर तुम्हाला खरी पद्धत सांगतो. तुम्ही अगोदर संगमला गेलं पाहिजे. भीमा आणि अमरजा या दोन नद्यांचा संगम आहे. असं म्हणलं जातं की दत्तगुरू स्वतः तिथं स्नानासाठी येतात आणि आपण जर तिथं स्नान केलात, आपल्या शरीरातील सर्व दोष नष्ट होतात. तिथे स्नान केल्याच्या नंतर आपण दत्तगुरूंचं दर्शन घेतलं पाहिजे. दत्तगुरूंच्या दर्शनानंतर आपण कल्लेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे या 3 मंदिरांचं दर्शन घेतलं तर आपली यात्रा ही संपन्न झाली. आणि जर तुम्हाला अजून सखोल दर्शन घ्यायचं असेल तर इथे 8 तीर्थस्थळ आहेत. म्हणजे 7 तीर्थस्थळ आहेत आणि 8वं म्हणजे कल्लेश्वर मंदिर आहे. असं म्हणलं जातं की 7 तीर्थस्थळांचं दर्शन घेऊन 8वं म्हणजे कल्लेश्वर मंदिराचं जर आपण दर्शन घेतलं तर आपली ही सखोल यात्रा संपन्न होईल. आणि कल्लेश्वर मंदिराचं महत्त्व काय आहे हेही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्ही पाहून घ्या. दत्तगुरूंनी गुरुचरित्रामध्ये सुद्धा या मंदिराचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की याचं काय महत्त्व आहे. इथे येऊन तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ही माहिती तुम्हाला होती का नाही हेही मला कमेंटमध्ये कळवा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.